भाजप नेते सुधीर मुनगंटीवार फोनलाईनवरून जोडले गेलेत। सुधीरजी, आपण पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कसं पाहता या भेटीकडे तुम्ही? नाही, असं आहे की भेट झाली म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली, पण कधी कधी काही व्यक्तिगत काम असू शकतात, काही मैत्रीचे धागे असू शकतात आणि त्या माध्यमातून ही भेट होऊ शकते। या भेटीच्या मागचा उद्देश हा काही राज ठाकरे साहेबांसोबत युतीची चर्चा करायला देवेंद्रजी गेले असं म्हणणं योग्य होणार नाही। अशा चर्चा या कधीही चॅनलला माहिती होत नसतात आणि म्हणून जेव्हा इतक्या खुलेपणे देवेंद्रजी गेले याचा अर्थ इथं राजकीय कोणताही हेतू नाही ते समजून घ्यायचं आहे। इथं राजकीय हेतू आहे तिथं तुमच्यापर्यंत चर्चा पोहोचूच देत नाही। मात्र सुधीरजी, याआधी खरं तर राज ठाकरेंनी सरकारवर आणि ईव्हीएमवर काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि त्याच्यानंतर ही भेट घेणं एक संशयास्पद सुद्धा मानलं जात आहे। त्यामुळे अशी एक चर्चा आहे की कदाचित ईव्हीएम संदर्भात किंवा विधानसभेचा जो निकाल आला त्या संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी इथे देवेंद्र फडणवीस जाऊ शकतात का? मला वाटत नाही, पण आता याच्याबद्दल उत्तर देवेंद्रजींनी देणं हेच परफेक्ट उत्तर राहील। या बाबतीत तर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आणि मग आपण काही सर्वांच्या शंकांना उत्तर द्यायला किंवा त्यांना सांगायला जातो का कोणी? आता याबद्दलची शंका यांनी सुद्धा उपस्थित केली आहे आपल्या राहुल गांधीजींनी। याबद्दलच्या शंका अनेकांनी उपस्थित केल्या, आपण त्याचं उत्तर देऊन त्यांचं समाधान कदापि होणार नाही। कारण एकदा तुमच्या मनामध्ये आणि विशेष करून अंतर्मनामध्ये आपली काही चूक नाही, हे सर्व ईव्हीएम मशीनची चूक आहे हा भाव गेला ना, हा सहजासहजी काही या जन्मात निघेल एवढं सोपी नाहीये। सुधीर भाऊ, लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा मिळालेला होता, त्याचा फायदा सुद्धा निवडणुकीत झाला। अशाच पद्धतीचं सहकार्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेचं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने या बैठकीत काही चर्चा होऊ शकते? सांगता येणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री राज ठाकरे साहेबांकडे भेटायला गेले तर फक्त मला व्यक्तिगत रीतीने एक गोष्ट माहिती आहे की कोणत्याही राजकीय चर्चा करायच्या असतील ती इतक्या उघडपणे कोणी जाणार नाही। मग त्यासाठी राजकारणामध्ये गुप्त बैठका होतात, गुप्त भेटी होतात आणि या गुप्त भेटीतूनच हे सर्व प्रकरण जे आहे ते पुढे जात असतं। इतक्या उघडपणे जाऊन युतीच्या चर्चा, पाठिंब्याच्या चर्चा कधीच होत नाही। कारण मी प्रदेशाचा अध्यक्ष राहिलोय नाशिकमध्ये, जेव्हा आम्हाला एकत्र यायचं होतं तेव्हा मग याची जाणीव आहे की आमच्या भेटी कधीच उघड झाल्या नाही। पण अशा भेटींनी पार्श्वभूमी तरी तयार होते ना सुधीर भाऊ? नाही, ते ठीक आहे, अशा भेटींनी पार्श्वभूमी होते, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणारा जो काही दुरावा आहे तो कमी होतो, हे मला मान्य आहे। पण आता तरी या भेटीचा अर्थ राजकीय असेल असं दुरान्वय वाटत नाही, कारण अशा संदर्भात काही कोर कमिटी किंवा इतर तत्सम कोणत्याही बैठकीमध्ये चर्चा झालेली नाही। आता भेट झाल्यानंतर कधी बोलणं झालं तर देवेंद्रजींची चर्चेमध्ये माहिती होईल। आता याचा अन्वयार्थ हा काही माझ्या दृष्टीने राजकीय वाटत नाही। ठीक आहे, ते अनौपचारिक भेट आहे तुम्ही म्हणत आहात सुधीर भाऊ, पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिकांच्या निवडणुकामध्ये मनसे भाजप म्हणजे महायुती सोबत जर आले तर आश्चर्य वाटणार नाही। तुमचं त्याबद्दल नेमकं काय मत आहे? नाही, असं आहे, पहिली गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील हे तर सुप्रीम कोर्टाने सांगायचं आहे। बरोबर। आता जर तुमच्या निवडणुका या सुप्रीम कोर्टाने आता घ्यायला आदेश दिला नाही तर त्या जातील ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये। शेवटी तुम्ही जून मध्ये, जुलै ऑगस्ट मध्ये शेतकरी आणि सर्व शेतीची कामं सुरू होतात, पाऊस असतो आणि जिल्हा परिषदा घ्यायच्या तर हे मला तरी शक्य वाटत नाही। ठीक आहे। आणि आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर बाकी प्रोसेसला सुद्धा एक विशिष्ट कालावधी द्यावा लागतो। या निवडणुकात आता अनिश्चित आहे, त्या निवडणुकीच्या संदर्भात राजकारणात कधीही आज चर्चा होत नाही। बरोबर, ठीक आहे। सुधीर भाऊ, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी या